या एक्झाम्पल पासून आपण क्रॅमर्सचा दुसरा व्हिडिओ सुरू केलाय. त्याच्यामुळे हा दुसऱ्या व्हिडिओतलं एक्झाम्पल सुरू झालंय. मगाच्या व्हिडिओमध्ये आपलं हेच गणित चालू होतं, त्यामुळे क्रम व्यवस्थित ठेवा. सुरू. इथं व्हॅल्यू 1, b1 ची व्हॅल्यू 2, c1 ची व्हॅल्यू -1. पलीकडची व्हॅल्यू बोला पटपट. 2 -3 12. सुरू. d ची व्हॅल्यू बोला. a1 a2 b1 b2. सांगा a1 a2 पुट करा. 1 2 2 -3 1 into -3 -2 into 2 3 1 जा 3 2 2 जा 4. आंसर इज -7. दुसरा बोला. आता dx ची व्हॅल्यू फाइंड आउट करा. c1 c2 b1 b2. c1 c2 आहे -1 12, b1 b2 आहे 2 -3. टू बी कंटिन्यू. -1 into -3. बघा मी काय केलं, जिथे जिथे मायनस साइन येतंय तिथे तिथे मी ब्रॅकेट टाकतोय. -2 into 12 3 1 जा 3. मल्टिप्लिकेशन मध्ये मायनस मायनस प्लस होतं, त्यामुळे ते निघून गेलं. 12 2 जा 24. युअर आन्सर इज -21. हा आला तुमचा dx. आता आपण dy काढूया. बोला. dy इज इक्वल टू. dy काढत असताना आपल्याला फॉर्म्युला कोणता घ्यायचा आहे बोला. a1 a2 c1 c2. सुरू. बोला. a1 a2 ची व्हॅल्यू सांगा. 1 2 c1 c2 -1 12 1 into 12 -1 into 2 12 1 जा 12 माइनस माइनस काय होणार प्लस 2 1 जा 2. आन्सर इज 14. हा आला तुमचा dy. आता खाली लिहायचं बाय क्रॅमर्स रूल. बोला पटपट. x ची व्हॅल्यू कशी काढणार आपण. dx upon d. y ची किंमत काढताना dy upon d. dx आलाय -21. d किती आहे बोला. -7. dy 14. d -7 7 3 जा 7 2 जा. संपलं. म्हणून त्याला लिहायचं सोल्युशन ऑफ इक्वेशन. बोला काय आलं. x is equal to -3 and y is equal to -2. अशा पद्धतीने आपण हे गणित इथे पूर्णतः संपवलं. आता पलीकडचं एक्झाम्पल आपण घेऊया. सुरू. पहिल्यांदा कंपेअरचं वाक्य सांगा पटपट सगळ्यांनी. कंपेअर विथ. मोठ्याने बोला. a1x b1y is equal to c1 and दुसरं बोला. a2x b2y is equal to c2. फास्ट. आपल्याला फक्त 5 मिनिटं वेळ आहे. a1 a2 b1 b2 c1 c2. सगळ्यांचं पाठ झालंय. आता हे सोडून टू बी कंटिन्यू. a1 b1 c1 इथे दिसतात. पुट द व्हॅल्यूज 6 -4 -12. पलीकडचं बोला. 8 -3 -2. चला सॉल्व्हला सुरुवात करूया. d कसा काढायचा बोला. a1 a2 b1 b2. dx कसा काढायचा बोला. c1 c2 b1 b2. इकडच्या बाजूला आपण dy काढूया. dy इज इक्वल टू बोला. a1 a2 c1 c2. व्हॅल्यूज पुट करा. तुमचं गणित 2 मिनिटात संपेल. पटपट बोला. चला. 6 8 -4 -3 क्रॉस मल्टिप्लिकेशन. 6 into -3 minus of 4 into 8. 6 3 जा 18 8 4 जा 32. मात्र हे मायनस मायनस काय होणार प्लस. 32 मधून 18 गेल्यावर 14 राहतील. हा तुमचा d आला. चला dx करा.
-12 -2 -4 -3. इंटरेस्टिंग ना, सगळं मायनस मायनस मध्ये आहे. हे गणित तर खूप सोपं असतं. नीट बघ काय करतोय मी आता, इज इक्वल टू क्रॉस मल्टिप्लिकेशन -12 इंटू -3 मध्ये साइन कोणतं मायनस. आता इकडून बघा -2 इंटू -4 झालं. एवढ्या वेळा ब्रॅकेट येतील, पण तुम्हाला माहिती आहे मल्टिप्लिकेशनच अगोदर करायचे आणि मल्टिप्लिकेशन मध्ये मायनस मायनस काय होतं, प्लस होतं. म्हणजे 12 36 12 3 36 मध्ये साइन मायनस 4 2 8. ही मायनस मायनस पेअर ने आलं म्हणून कॅन्सल झालं. हे पण मायनस मायनस पेअर ने आलं म्हणून कॅन्सल झालं. आणि आता पुढे 36 मधून 8 गेले, 28 राहिले. हा dx आला. dy ची व्हॅल्यू बोला चला पटपट. a1 a2 कुठे आहे, 6 8. c1 c2 -12 -2. कंटिन्यू 6 into -2 -8 into -12 साइड आणि 12 -12. बाय ऍडिशन 12 8 96. मात्र इथं बघा हे मायनस आणि हे मायनस काय होणार, प्लस. 96 मधून 12 गेले 84. हा आपला dy आला. आता फक्त लास्ट स्टेप व्यवस्थित करा म्हणजे झालं. कशी, बाय क्रॅमर्स रूल चा फॉर्म्युला बोला पटपट. बाय क्रॅमर्स रूल x is equal to dx upon d, y is equal to dy upon d. बोला x, हे बघा तीन व्हॅल्यू बघून घ्या एकदा. 14 28 84. पुट द व्हॅल्यूज 28 upon 14 84 upon 14. सांगा 14 च्या पाड्यात 28 कितव्या नंबरला, दुसऱ्या. 14 दुनी 28 आणि 14 84. संपूर्ण गणित खाली पूर्ण वाक्यात सोल्युशन ऑफ इक्वेशन बोला. x is equal to 2 and y is equal to किती 6. सोपं आहे गणित. दोन्ही गणित व्यवस्थित लिहून घ्या. तर आता या एक्सरसाइज मधल्या क्वेश्चन नंबर 3 मधली ही दोन गणित जर आपण कृतीपत्रिका पॅटर्नने सोडवायचा प्रयत्न करूया, म्हणजे साचेबद्ध पद्धतीने. ही पद्धत अतिशय सोपी असते. बोला कंपेअर विथ x y च्या फॉर्म मध्येच इक्वेशन ठेवायचं. हा 4 इथं हा 6 हा 54. पलीकडचं बोला 3 2 8. फक्त आता थोडीशी तर काळजी घ्यायची. मला माहिती तुमच्या ते लक्षात आलं असणार आहे की इथं m आणि n व्हेरिएबल आहे. मग फक्त इथे शेवट चेंज करायचं. इथं dm येणार, इथे dn येणार. इथे बोला m n m n. फायनली m and n. जर बाकीचं गणित येतं तुम्हाला, सांगा पटपट व्हॅल्यू करा. या कंपेअरच्या इक्वेशन मध्ये बदल नसतो करायचा, तो राहू द्या तसंच. बोला 4 3 6 2. जरा पटपट बोला. 4 into 2 minus 3 into 6. 4 2 8. 3 6 18. Answer is -10. d आला. चला dm काढूया. सांगा पटपट dm. 54 8 62. 54 ला 2 ने मल्टिप्लाय करा. -8 into 6. 54 2 108. 8 6 48. यांचं सबट्रॅक्शन करून बघा. 60. हा आला dm. कंटिन्यू. 4 3 54 आणि 8. 8 into 4 minus 3 into 54. 8 4 32. 54 3 162. यांची सबट्रॅक्शन करून बघा. समथिंग -130 च्या आसपास येईल. साइन एकदा बघून घ्या बरोबर आहेत का. हा काय आला तुमचा dn. संपलं.
आता फक्त व्हॅल्यूज पुट करा. d बोला -10, 60 -130, 60 -10, -130 -10. इथं आलं 6, साइन कोणतं पण 6 ला मायनस येणार, खाली डिनॉमिनेटरला मायनस साइन नाही, इथे मायनस मायनस कॅन्सल, आन्सर आलं 13. सो युअर आन्सर इज -6 and -13. दॅट्स ऑल. सोपे. पलीकडचे एक्झाम्पल पाहूया. पलीकडच्या एक्झाम्पल मध्ये पहिल्या इक्वेशनला काहीच प्रॉब्लेम नाहीये, मात्र या दुसऱ्या इक्वेशनला काल शिकवल्याप्रमाणे मी दोघांना डिनॉमिनेटर आहे, किती किती येतो 2 2. आता फक्त या 2 ने इकडे मल्टिप्लाय करा, बस संपलं गणित. सर मग हे खालचे 2 कुठे जातात? दोघांचा डिनॉमिनेटर सेम झाल्यावर तो डिनॉमिनेटर म्हणजे छेद कॅन्सल होऊन जातो. झाली का बघा दोन्ही गणित व्यवस्थित? पुढचं येतं तुम्हाला, सांगा 2 3 2. पुढचं बघा 2 -1 1. टू बी कंटिन्यू. d ची व्हॅल्यू सांगा. d इज इक्वल टू a1e2 b1b2 2 2 3 -1 2 into -1 माइनस पलीकडे बोला 2 into 3. कंटिन्यू. 2 1 जा -2, 2 3 जा 6. युअर आन्सर इज -8. हा d आला. इथे शेजारी आता dx काढूया. बोला dx is equal to c1c2 b1b2 पुढे व्हॅल्यूज बोला 2 1 3 -1 2 into -1 -1 into 3 2 1 जा 2 3 1 जा 3. Your answer is -5. हाला dx. आता dy बोला a1 a2 2 c1 c2 2 1 क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 into 1 minus 2 into 2. पटपट बोला 2 1 जा 2 2 2 जा 4. आंसर इज -2. हाला dy. क्लियर आहे का बघा सगळे इथपर्यंत? टू बी कंटिन्यू. dx किती आलाय -5. d -8 डिवाइडच होत नाही, मायनस मायनस साइन कॅन्सल करून 5/8 असं तुमचं आन्सर आहे गणिताचं आलं. आणि दुसरीकडे dy आलाय -2 डिवाइडेड बाय -8. युअर फायनल आन्सर इज 4. मायनसला मायनस, सॉरी नॉट 4, इट इज 1/4. बेचौक. सो x ची व्हॅल्यू 5/8 आणि y ची व्हॅल्यू आली 1/4. सोपे. चला लिहून घ्या पटकन. दोन्ही गणित व्यवस्थित लिहा. या 1.3 एक्सरसाइज मध्ये कसे काही 1 मार्क छोटे छोटे क्वेश्चन आहेत. मी मुद्दा हे पाठीमागे ठेवले होते. एकदा तुम्हाला ग्रामर पूर्णतः यायला लागला ना, मग या गणितांचा काहीच प्रॉब्लेम येत नाही. तर चला पटपट सुरू करूया. पहिल्यांदा क्रॉस मल्टिप्लिकेशन बोला. इथे 3 येणार, 3 ने इकडे 5 ला मल्टिप्लाय, 4 ने 2 ला मल्टिप्लाय. पहिल्यांदा मल्टिप्लिकेशन 5 3 जा 15, 4 2 जा 8, राहिले किती बोला 7. 1 मार्क पडला एवढं सगळं गणित सोडवल्यावर. बोला इथे -1 into 4 -2 into 7 -4 1 जा 4 7 2 जा 14. युअर आन्सर इज -18. झालं हे पण. हे खूप सोपं आहे. जरा पटपट उरकतोय मी. 5 into 0 -7 into 3. कोणत्याही सम नंबरला 0 ने मल्टिप्लाय केल्यावर आन्सर किती येतं 0. मायनस मायनस प्लस 21. युअर फायनल आन्सर इज 21. हे पण झालं. पलीकडे बोला पटपट. d ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 7/3 ला 1/2 ने, -3/2 ला 5/3 ने मल्टिप्लाय करा. चला बोला पटपट.
7 1 जा 7. मल्टिप्लिकेशन मध्ये डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करायचं असतं, बिनधास्त आडवं मल्टिप्लिकेशन. आणि एखादा नंबर जर क्रॉस किंवा अप अँड डाऊन कॅन्सल होत असेल तरच कॅन्सल करायचा. 7 1 जा 7, 3 2 जा 6 मायनस. इथे कॅन्सल होतंय परंतु मी ती रिस्क घेत नाही का ते पुढे गेल्यावर सांगतो. 5 3 जा 15, 3 2 जा 6. इथे डिनॉमिनेटर सेम आले का बघा, म्हणून मी ते तसे केलं नाही. पुढे डिनॉमिनेटर सेम आहे तर तसाच ठेवा. 7 - 15 9 राहिले, 9 8 आहे, 8 राहिले, खाली 6 -4/3 is your final answer. Determinant -4/3. सोपं आहे. हे सर्टचं एक्झाम्पल आहे ते पण सोडवून घेऊया. 2√3 मल्टिप्लाय बाय √3. हे बघा 2√3 ला √3 ने मल्टिप्लाय केलं मायनस 2 ने 9 ला मल्टिप्लाय करा. हे शेवटचं गणित मी सोडवून देणार आहे. ही जी दोन गणित तुम्हाला दिसतायत, पाचवं आणि 6वं, हे मात्र तुमचं तुम्ही सोडवा. चला लक्ष द्या फळ्यावर. √3 चं मल्टिप्लिकेशन किती असतं? 3. म्हणून 2 * 3 - 9 2 जा 18, 3 2 जा 6 -18. आन्सर इज -12. झाला हा डी. सोपं आहे, सगळ्यांच्या लक्षात येत आहे. आता हे पुढचं गणित आपण बघूया. का तुम्ही सोडवणार? ट्राय करताय सोडवायचं? सगळं सोडवून दिलं म्हणजे मजा येत नाही. ही दोन गणित तुमची तुम्ही सोडवा. चला सुरू करा. तर विद्यार्थी मित्रांनो 1.1 मध्ये सायमल्टेनियस इक्वेशन सोडवायला आपण शिकलो. 1.3 मध्ये क्रॅमर्स रूल पण झाला. आता आपण 1.4 घेतोय. या 1.4 मध्ये 3 मार्क आणि 4 मार्क दोन्ही पद्धतीची गणित आहेत. तर त्याला आपण सुरुवात करूया. 1.2 का मागे ठेवलाय सांगा? कारण त्याच्यामध्ये ग्राफ आहे. आज किंवा उद्या 2 दिवसात मला प्रत्येकाकडे तुमच्याकडे ग्राफ बुक पाहिजे. ग्राफ बुक मध्ये आपण डायरेक्टली सोडवायला सुरुवात करूया. चला लक्ष द्या. नॉर्मल जर गणितामध्ये पाहिलं तर तुमच्या लक्षात येते आतापर्यंत xy हे शब्द वर असायचे, अगदी कुठे गेले? खाली. बस एवढाच फरक आहे या गणितांमध्ये. मग ज्यावेळी हे शब्द असे खाली गेलेले असतात त्यावेळी समजायचं की 1.4 मध्ये गणित सुरू झाली म्हणून. मी याला सगळ्यात सोपी स्टेप. याला अनेक जण लेट पुटचे गणित पण म्हणतात. पहिल्यांदा लेट करावं लागतं, एखादं अक्षर कन्सिडर करायचं आणि नंतर पुट करून पुन्हा ती व्हॅल्यू रिटर्न द्यायची. 2 3 4 गणित तुम्ही पाहिली की मग सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात येतील. आता मी जो हे गणित घेतोय ते 3 मार्काचं गणित आहे. सुरू करूया. गणितामध्ये x आणि y एका साइडला आहेत, साधी संख्या पलीकडे. एकदम सुंदर गणित. आता काय करायचं? इथे लिहायचं लेट 1/x. आता तुमच्या माहितीसाठी सांगतो, 4/x हा जो शब्द आहे ना, याच्यामध्ये खरं तर 4 आणि 1/x असं असतं मल्टिप्लिकेशन. मग आता या 1/x ला जर आपण एखादं अक्षर कन्सिडर केलं, बोला तुमच्या आवडीचं अक्षर कोणतं? ए बी सी डी काय असेल ते. मला m आणि n एवढीच दोन अक्षर आवडतात म्हणून मी तीच पुट करतो. 4 1/x ऐवजी काय दिलं आपण? m. लेट 1/x = m कन्सिडर करू आणि 1/y ला n कन्सिडर करू. ठीक आहे, गणिताला सुरुवात करूया. जास्त डोक्याला ताण देऊ नका, मी सांगतोय ते नीट ऐका. हे खालचे xy काढायचे, mn लिहायचे, विषय संपला. सुरू. म्हणजे हे गणित असं दिसायला लागेल. बोला 4m. व्हेरी गुड. 5m = 7. लेट अस कन्सिडर इट ॲज इक्वेशन नंबर फर्स्ट. शेजारी बोला दुसरं 3m + 4n = 5. Let us consider it as a equation number second. झाली. तुमच्या डोळ्यासमोर दोन्ही गणित आडव्या फॉर्म मध्ये दिसायला लागली. सोडवायला सुरुवात करा. बोला पुढची स्टेप तुम्हाला येते सगळ्यांना.
फ्रॉम इक्वेशन 1 and 2 4m plus 5n is equal to 7. पलीकडचं बोला 3m plus 4n is equal to 5. खालीवर मल्टिप्लाय करा. दोन ऑप्शन आहेत, मी पहिला ऑप्शन निवडतो. पहिला ऑप्शन म्हणजे 4 3 चा, दुसरा बोला कोणता 5 4 चा. ऍज यू विश, तुम्हाला जे करायचं ते करा. 3 ने वर मल्टिप्लाय करा, 4 ने खाली मल्टिप्लाय करा. सुरू. 4 3 जा 12, 5 3 जा 15, 7 3 जा 21. 3 ने प्रत्येक नंबरला मल्टिप्लाय केले. आठवतंय काय? पहिला एक्सरसाइज परत रिपीट झाला. एवढ्या स्टेप फक्त नवीन आहे. सुरू. खाली बोला 4 3 जा 12m, 4 4 जा 16n, 5 4 जा 20. एक नंबर सेम आला, साइन चेंज, मायनस मायनस मायनस. 12m ला 12m कॅन्सल झाला. हे वाचून दाखवा काय लिहिले. 15 मायनस 16, 1n राहिला. लार्जर नंबर 16 आहे, त्याचं साइन कोणतं आहे? मायनस. देऊन टाकलं. 21 मधनं 20 गेल्यावर राहतो किती? 1. पॉझिटिव्ह 1 राहणार. मात्र आपल्याला फक्त n ची व्हॅल्यू काढायची आणि 1 नाही लिहिला तरी चालतो, म्हणून हे मायनस चिन्ह पलीकडे शिफ्ट झालं. संपलं. बोला पटकन, ही कोणाची व्हॅल्यू आली? n ची. टू बी कंटिन्यू. बोला पुट n is equal to -1 in equation नंबर कुठलं पण. माझ्या आवडीचं फर्स्ट आहे, मी फर्स्ट मध्ये पुट करतो पटपट. 4m plus 5n is equal to 7. 4m plus 5 पटकन. यांच्या जागी कोणती व्हॅल्यू लिहायची? -1 is equal to 7. 4m. या दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन असतं. -5 is equal to 7. 4m is equal to -5 पलीकडे गेल्यावर काय होणार? +5. हे 12 झालं. 4m is equal to 12, so m is equal to 12 by 4. Your final answer is 3. संपलं का मग गणित? नाही. आताशी आपण गणितामध्ये काय केलं? लेट. आता काय करायचं? पुट. मग पुट करण्याची स्टेप कशी आहे बघा. हेच स्टेटमेंट लिहायचं, फक्त उलट करायचं. म्हणजे पुट x is equal, सॉरी उलट करा. m is equal to 1 upon x, n is equal to 1 upon y. झालं. आता इथे एक सुंदरशी मध्ये रेष मारून घ्या. मारा. 1 upon x झालं. संपत आलंय गणित. 1 upon y. m ची व्हॅल्यू कुठे आली बघा आपली? शोधा पटकन. गुड. 3. लिहायचं 3. आणि n ची किती आली रे? -1. पण आता तुम्हाला x y च्या व्हॅल्यू काढायच्यात. मग दोन ऑप्शन आहेत. एक तर जागच्या जागी नंबर रिव्हर्स करा किंवा क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. आपण जर जागीच रिव्हर्स केलं तर त्याला म्हणतात बाय इन्व्हर्टेंडो. मराठीमध्ये याला व्यस्त क्रिया म्हणतात. व्यस्त क्रियेचा अर्थ समजून सांगतो. 4/5 अशी जर 1 upon x ची किंमत असेल अंदाजे, याला जर उलट केलं तर x होणार. मग याला उलट केल्यावर काय होणार? 5/4. याला इन्व्हर्टेंडो म्हणतात. त्या पद्धतीनं या आता सोडवूया आपण. उलट करा. x इकडे उलट करा. 1 upon 3. इकडे y. याचं रिव्हर्स करा. -1. आताशी तुमचं गणित संपलं. गणित संपलं हे कसं ओळखायचं? ओरिजिनल गणितामध्ये जी व्हेरिएबल आली होती, कोणती व्हेरिएबल होती? x आणि y. त्या x y चं उत्तर आलं की तुमचं गणित संपलंय. खाली पूर्ण वाक्यात आपण लिहूया सोल्युशन ऑफ इक्वेशन. बोला x is equal to 1 upon 3 and y is equal to -1. That's all. पुढच्या एक्झाम्पलला सुरुवात करूया. मी मुद्दाम साचा तसाच ठेवलेला आहे लेट पुट करण्यासाठी. करायची सुरुवात. चला या.
मी काय सांगितलं, एक्स वाय शब्द काढून टाका, जे खाली डिनॉमिनेटर प्लेसला आहेत ते, आणि त्याच्याऐवजी कोणते शब्द भरा, mn. सुरू करूया. 2m minus 3n is equal to 15, इक्वेशन नंबर फर्स्ट. आणि दुसरं बोला 8m 5n is equal to 77, इक्वेशन नंबर सेकंड. झालं काम आपलं. पुढचं येतं, काय केलं कळतंय का नक्की? परत एकदा खालचे xy काढून टाकायचे, त्याच्याऐवजी कोणते नंबर लिहायचे, m आणि n. सुरू. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 बोला 2m minus 3n is equal to 15, आणि पलीकडचं बोला 8m plus 5n is equal to 77. टू बी कंटिन्यू. 5 ने वर 3 ने खाली, नको नको नको, शॉर्टकट आठवतोय काय, खाली 8 आहे, वरच्या 2 ला आपण डायरेक्ट 8 बनवलं तर चालतं का? कसं? 2 4 जा 8. व्हेरी गुड. 2 4 जा 8. सुरू. 4 2 जा 8m, 4 3 जा 12m, 15 4 जा 60. खाली 8m plus 5n is equal to 77. तसंच लिहिलं. साइन चेंज, कारण एक नंबर काय आला, सेम. मायनस मायनस मायनस, याला हे कॅन्सल. हे नीट वाचून दाखवा. -12 -5, हे झालं -17n. 60 मधून 77 घालवा, -17. अरे वा वा, दोन्ही साइडला मायनस आलं, कॅन्सल करून टाका. 17n is equal to 17. हा इंटू 17 पलीकडे गेल्यावर डिवाइडेड बाय 17, आणि म्हणून n is equal to 1. समजतंय? पुढं पुट n is equal to 1 in equation number first. बोला फर्स्ट इक्वेशन 2m minus 3n is equal to 15. 2m minus 3, n ची व्हॅल्यू 1 is equal to 15. 2m 3 1 जा 3 is equal to 15. 2m हा -3 पलीकडे गेल्यावर +3. 15 plus 3 18. 2m is equal to 18, hence m is equal to into 2 पलीकडे गेल्यावर काय होणार, डिवाइडेड बाय 2. 18 by 2 9. व्हेरी गुड. सो युअर आन्सर इज 9. संपलं. पुट राहिले अजून. मस्त पैकी दे ग्रेश मारा. m ची व्हॅल्यू लिहा. 9 is equal to 1 upon x आहे. n ची व्हॅल्यू 1 is equal to 1 upon y. हे नंबर उलटे करण्याला काय लिहितो आपण, बोला बाय इन्व्हर्टेंडो. मराठी मीडियमचे बरेच विद्यार्थी हे व्हिडिओ पाहत आहेत. अल्जेब्रा मध्ये मीडियम डझंट नेसेसरी तुम्हाला कॅल्क्युलेशन कळलं पाहिजे. आता इथे मी 4 2 जा 8 म्हणलं काय, 4 2 8 म्हणलं काय, एकच आहे. स्टेप तर ते आहे. याला काय म्हणतात माहिती तुम्हाला, समीकरण 1 व 2 वरून. एकदम बरोबर. लेट म्हणजे काय, यांचा हा लेट मराठी मीडियमने पाठीमागे मान लिहायचा असतो. यांचा हा पुट मराठी मीडियमने पाठीमागे टाकू लिहायचा असतो. लेट पुट मानू टाकू. ठीक आहे. आणि इन्व्हर्टेंडोला कसली क्रिया म्हणायचं, बोला पटकन, व्यस्त क्रिया. म्हणून इथे लिहायचं असतं व्यस्त क्रियेनुसार. बस एवढंच वेगळं आहे. बाकी गणित तर तुम्हाला समजत चालले. व्हेरी गुड. चला जागच्या जागी नंबर उलटे करा. x 1 upon 9 जागी नंबर उलटा करा. y 1 ला उलट केलं तरी 1 upon 1 येतं, म्हणजेच किती, 1. दॅट्स ऑल. संपलं गणित. खाली पूर्ण वाक्यात काय लिहायचं, बोला सोल्युशन ऑफ इक्वेशन x is equal to 1 upon 9 and y is equal to 1. मराठीत बोला काय लिहायचं, समीकरणाची उकल x is equal to 1 upon 9 आणि y बरोबर 1. लक्षात आलंय का तुमच्या?
नीट लक्ष द्या, मी मराठी मीडियमला पुन्हा पुन्हा सांगणार नाही काय लिहायचं ते. लेटला मानू समीकरण 1 व 2 वरून, पुटला टाकू इन्व्हर्टेंडोला व्यस्त क्रियेनुसार. चला लिहून घ्या गणित. तर आता पुढचं गणित आपण घेऊया. या गणितामध्ये आपल्याला थोडंसं वेगळं काहीतरी दिसतं. डबल व्हेरिएबल एकमेकांना जोडून आलेत, बरोबर आहे का? तर डबल व्हेरिएबल जे जोडून आलेत ना, त्याची आपण थोडीशी सेटिंग करूया. बोला काय काय आलंय खाली. 1/x - y याला m कन्सिडर करा, 1/x + y याला n कन्सिडर करा. इथे काय द्यायचं? लेट. गुड. पुट थोड्या वेळाने लिहूया. चला सुरुवात करूया गणिताला. हे खालचं गायब करा, m लिहा. गणित कसं दिसेल? 4m प्लस इथला 1 नाही लिहिला तरी चालतो, n इज इक्वल टू 3 आणि शेजारचं बोला 2m - 3n इज इक्वल टू 5. इक्वेशन नंबर सेकंड टू बी कंटिन्यू फ्रॉम इक्वेशन 1 and 2. जरा पटपट सांगा. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 4m + 1n इज इक्वल टू 3. पलीकडचं बोला 2m - 3n इज इक्वल टू 5. सोपी आयडिया दिसली का? या 2 ला 4 बनवून टाका. चला आवरा. कसं करणार? 2 ने मल्टिप्लाय करा. असं का 2 ने मल्टिप्लाय केल्यावर वरच्या गणितात काहीच प्रॉब्लेम नाही. ते आपलं आहे असं लिहिलं. खाली बोला 2 2 जा 4, 2 3 जा 6, 2 5 जा 10. साइन चेंज माइनस प्लस माइनस. 4m ला 4m कैंसल. 1 + 6n 7n. 3 - 10 - 7. So n is equal to -1. ही कोणाची व्हॅल्यू आली? n ची. Put n is equal to -1 in equation number first. करा इथं put 4m + 1n is equal to 3. 4m + 1 into -1 is equal to 3. 4m - 1 is equal to 3. हा -1 पलीकडे गेल्यावर +1 झाला. बोला 3 + 1 4. सो m किती आला? 1 आला. आता लेट ऐवजी काय करायचं? पुट. व्हेरी गुड. म्हणून लिहायचं पुट. बोला m is equal to 1/x - y. तेच लिहिलं, उलट करून लिहिलं. and n is equal to 1/x + y. सुरू. अशी चौकट करा त्याला आणि एकदम मध्ये मधोमध लाईन ड्रॉ करा. सांगा m ची व्हॅल्यू आपली 1 - 1 अशा आल्या. 1 is equal to 1/x - y. -1 is equal to 1/x + y. मी तुम्हाला मगाशी पण सांगितले डायरेक्ट इन्व्हर्टेंडो पण चालतो, क्रॉस मल्टिप्लिकेशन पण चालतं. मला इन्व्हर्टेंडो आवडतो म्हणून करायचं बाय इन्व्हर्टेंडो. मार याला उलट 1 याला पण उलट कर x - y